नमस्ते इंडिया, वेलकम बॅक टू माय स्किन किंग. तर सेलिब्रिटी लोक किंवा इन्फ्लुएन्सर लोक हे आपला फेस आईस क्यूब मध्ये डिप करून ठेवतात. तर ही आईस क्यूब थेरपी म्हणजे नेमकी काय आहे आणि याच्यामुळे आपलं टॅनिंग, मेलास्मा, पिगमेंटेशन हे कमी होतं का किंवा आपल्या फेसला कोणता उपयोग होतो का? तर या आईस क्यूब थेरपीमुळे आपल्या चेहऱ्यावर जे पोर्स असतात ते फक्त श्रिंक होतात आणि ते टेम्पररी श्रिंक होतात आणि परत ते नॉर्मल होतात. तर यामुळे कोणतंही पिगमेंटेशन कमी होत नाही, सन टॅनिंग कमी होत नाही किंवा आपला मेलास्मा कमी होत नाही. तर आपल्या स्किन टॅनिंग कमी करण्यासाठी, मेलास्मा कमी करण्यासाठी किंवा फेसचं पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी फॉलो करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे सनस्क्रीनचा रेग्युलर वापर करा. दुसरी गोष्ट आहे पिलिंग ट्रीटमेंट करा. पिलिंग हे रेग्युलर इंटरव्हलवर केलं जातं, ते तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टच्या ॲडवाईसनुसार करू शकता. आणि तिसरी गोष्ट आहे लेझर ट्रीटमेंट. तर लेझर ट्रीटमेंटमध्ये कार्बन पीलचा वापर करू शकतो, हॉलिवूड पिलिंगचा वापर करू शकतो किंवा इतर लेझर ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. तर लेझर ट्रीटमेंट करताना डर्मॅटॉलॉजिस्टच्या ॲडवाईसनुसार ते तुमचा स्किन टोन पाहून ते डिसाईड करतील. योग्य ती ट्रीटमेंट तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टच्या ॲडवाईसनुसार घ्या. तुमच्या चेहऱ्याच्या नवीन ग्लोईंग स्किनसाठी, ब्राईटनिंग स्किनसाठी व तुमच्या चेहऱ्याला एक नवीन लुक हवा असेल तर नक्की व्हिजिट द्या माय स्किन क्लिनिक. थँक्यू.